नमस्कार. या भागामध्ये आपण विज्ञान व धर्म याविषयीचं विवेचन ऐकणार आहोत. तत्वज्ञान, अध्यात्म व धर्म ही तिन्ही हातात हात घालून कशी चालत आली आहेत आणि निदान काही काळ तरी विज्ञान त्यांच्याबरोबर कसे होते याविषयी आपण पाहिले. महाराष्ट्रातील एका विख्यात वैज्ञानिकांनी या संबंधात मांडलेल्या काही मुद्द्यांची ओळख करून घेऊ. त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील अनेकविध कर्तृत्वाबद्दल मला नितांत आदर आहे, पण केवळ गैरसमज व पूर्वग्रह टाळून निखळपणे या मुद्द्यांचा विचार व्हावा, तसेच कुणावर अन्याय होऊ नये या उद्देशानेच त्यांचे नाव मी येथे उघड करीत नाही. शिवाय त्यांच्या मूळ इंग्रजी भाषणाच्या काही भागाचा हा मी केलेला अनुवाद आहे, हेही ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. ते म्हणतात, विज्ञान आपल्या ज्ञानाचा पाया अधिक विस्तृत करीत आहे, परंतु अजूनपर्यंत तरी मनुष्याच्या मनाचे अंतरंग, त्यातील संवेदना, भावना यांच्याशी संबंधित प्रश्नांचा वेध घेणे विज्ञानाला शक्य झालेले दिसत नाही. मानवाची निर्मिती का झाली? सजीवांच्या इतक्या भिन्न भिन्न जाती का अस्तित्वात आहेत? या उत्पत्तीमागचा हेतू काय? विज्ञानाचे नियमच मुळात का आहेत? इवल्याशा पृथ्वीवरील मानवाने शोधून काढलेले नियम, तारे आणि तारका विश्वे यांच्या कितीतरी मोठ्या आकारमानावर देखील उपयोगी पडताना का दिसतात? वैश्विक सत्याबद्दलचे हे प्रश्न विज्ञानाच्या आवाक्या पलीकडचे दिसतात. येथेच धर्माचे पदार्पण होते. अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी विविध धर्मांनी विभिन्न विचारांची बांधणी केली आहे. धर्माच्या माध्यमातून ज्ञानप्राप्तीसाठी करायच्या प्रयत्नांच्याही श्रेणी आहेत. उदाहरणार्थ, गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, एकाग्रतेच्या अभ्यासापेक्षा ज्ञान अधिक चांगले, ज्ञानापेक्षा ध्यानाची योग्यता अधिक, ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग श्रेष्ठ आणि त्यागापासून पुढे लगेच शांती प्राप्त होते. व्यक्तीने प्राप्तीची आकांक्षा बाळगावी अशी अंतिम पूर्णावस्था प्रत्येकच धर्माने सांगितलेली आहे. ती मोक्ष असेल, निर्वाण असेल किंवा आणखीन काही. ही अशी अवस्था असते जिच्यात मूलतः सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि आणखी काही विचारण्याची गरज उरत नाही. एका दृष्टीने विज्ञानाची देखील या स्थितीला पोहोचण्याची इच्छा आहे, पण ते कधी काळी तेथे पोहोचणे अत्यंत असंभवनीय आहे. वर वर्णिलेल्या ध्येयाची पूर्ती झाल्यानंतर धर्माच्या अनुयायाला शांती व समाधान लाभते. उलट वैज्ञानिकाला त्याच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळाली तर जग हे राहायला अत्यंत नीरस व कंटाळवाणे वाटेल. तेव्हा या शास्त्रज्ञांच्या वरील मुद्द्यांना माझी प्रतिक्रिया अशी खालीलप्रमाणे, ती यापुढे आपण ऐकूयात. एक तर धर्मवेत्यांच्या सभेत हे व्याख्यान दिलेले असल्यामुळे त्या दृष्टीने काही मुद्द्यांची मांडणी व विचार प्रकटन झालेले असणे शक्य आहे. शिवाय मनाच्या अंतरंगाविषयी या व्याख्यानातच नंतर मांडलेले विचारही आपण पाहू. विश्व काय आहे, कोणत्या नियमांनुसार चाललेले दिसते याविषयी सिद्धांत बांधण्यातच विज्ञान आजवर गुंतले होते. विश्व का आहे हा तत्वज्ञानातला प्रश्न होता, इत्यादी विचार आपण वर पाहिले आहेत. परंतु असे वैश्विक सत्याबद्दलचे प्रश्न विज्ञानाच्या आवाक्या पलीकडे दिसतात. त्यासाठी धर्माची गरज आहे हे म्हणणे मला योग्य वाटत नाही. याचे निदान एक कारण असे की आपल्या विधानांच्या पुष्टीसाठी म्हणून व्याख्यात्यांनी पुढे गीतेतील अवतरणासह जे विचार मांडले आहेत त्यातून तरी
धर्म हे प्रश्न सोडवतो किंवा सोडवू शकेल असे दिसत नाही. मोक्ष प्राप्तीने व्यक्तीला शांती व समाधान लाभले तरी विश्व का आहे, मानवाची निर्मिती का झाली, सजीवांच्या इतक्या जाती का, अशा प्रश्नांची काय उत्तरे मिळतात? विश्वाचे नियम काय आहेत याचा विज्ञानाने चालवलेला शोध पुरा झालेला नाही, हे खरेच आहे. तो शोध आजच्या कोणत्या स्थितीत आहे तेही आपण नंतर सविस्तरपणे पाहूच. मानवासह सर्व चराचर सृष्टीचे व्यवहार यातच सजीवांचे शारीरिक व मानसिक व्यवहार आले. ज्याच्या अधिपत्याखाली चालतात असा एकमेव सिद्धांत मानवाला गवसलाच तर पुढे निदान या बाबतीत तरी प्रश्न विचारण्याची गरज उरणार नाही. त्यानंतर मग तो सिद्धांत का आहे याचा शोधही कदाचित तो सुरू करेल. आणि समजा तेही त्याला कळले तर तो जीवनमुक्त होऊन ब्रह्मानंदात निमग्न होईल. मग तर त्याला निरस व कंटाळवाणे असे काही उरणारच नाही. विज्ञानात काहीतरी मूलभूत प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. कदाचित नवीन निरीक्षणांना सामावून घेत विज्ञान पुढील 10, 50, 1000 वर्षात विश्वाचे आजच्यापेक्षा संपूर्ण वेगळे चित्र उभे करेल. ठीक आहे, म्हणून मी आज मला व्यक्तिशः शांती व समाधान लाभावेत म्हणून कोणतेच प्रश्न शिल्लक न राहणाऱ्या समाधीच्या गुहेत शिरावे का? वर उद्धृत केलेल्या गीतेच्या श्लोकात कर्मफलाच्या त्यागाने लाभणाऱ्या शांतीचा उल्लेख आहे. तो विषय किंचित सविस्तरपणे आपण नंतर पाहू. समाधीच्या गुहेत शिरून मला सुखशांती समाधान लाभेल खरे, पण माझा शेजारी सुरा काढून मला मारायला आला तर त्याला कसं आवरायचं? त्याला व खरे तर जगातल्या यच्चयावत सर्वांना समाधी सुखाचे महत्त्व कळले तरच हे शक्य आहे. परंतु माणसांच्या मूळ प्रवृत्ती बघितल्या तर अगदी अध्यात्माच्या भाषेत बोलायचे तरी त्या सत्व रजतमात्मक आहेत व तामसी प्रवृत्तीच्या लोकांपुढे गीता कितीही वाचली तरी कालचा गोंधळ बरा होता म्हणायची वेळ यावी इतका नवा गोंधळ ते घालतात. याच्यावर एक उपाय आहे. जनुकीय प्रत्यारोपण, क्लोनिंग इत्यादीचा वापर करून अल्डस हक्सलेच्या ब्रेव्ह न्यू वर्ल्डच्या धर्तीवर एक निव्वळ सत्वगुणयुक्त समाधीशूर नवे जग निर्माण करावे. या जगात मग प्रेम, सहिष्णुता इत्यादी मानवी मूल्ये सर्वत्र वास करतील. हिंसा, गुन्हेगारी प्रवृत्ती यांचा लोप होईल. मादक द्रव्यांची गरजच उरणार नाही. सत्वशील लैंगिक आयुष्य सर्वजण व्यतीत करतील. विवाह संस्थेचे पावित्र्य टिकेल आणि अणुयुद्धाचाच काय, कोणत्याही युद्धाचा धोका राहणार नाही. मानसशास्त्र, समाजशास्त्र असल्या गोष्टींचा अभ्यास करण्याची गरजच उरणार नाही. सर्वच जण समाधी सुखात निमग्न होऊन राहतील. विज्ञान व अध्यात्म यांचा समन्वय घडवण्याचा हाही एक मार्ग शक्य आहे. तेव्हा या शास्त्रज्ञांनी व्याख्यानात पुढे असं म्हटलं आहे की विज्ञान व धर्म यांचा समन्वय किंवा निदान त्यांचे सहजीवन घडवण्याच्या दृष्टीने काही पावले उचलण्यासारखी आहेत. प्रथमतः वास्तवाचे पुरेसे भान ठेवून विज्ञान नव्याने प्रकाशात आणीत असलेल्या विश्वातल्या लहान मोठ्या वस्तुस्थितीशी जुळवून घेण्यासाठी धर्म आपापल्या तत्वज्ञानात बदल करू शकतात. वैज्ञानिक वस्तुस्थितीशी सुसंगत अशाच धार्मिक संकल्पना व श्रद्धा असल्या पाहिजेत. दुसरीकडे वैज्ञानिकांनी आपल्या ज्ञानाच्या अपूर्णतेची जाणीव नेहमीच ठेवली पाहिजे आणि नव्या कल्पना व संकल्पना यांचे स्वागत केले पाहिजे. मानवी मनाच्या कार्याचे भविष्यात आकलन होण्याची शक्यता आज त्यांच्या समोर आहे. त्यातील अनेकविध संशोधनातून वास्तवता
जाणीव, अस्तित्वाचे प्रयोजन इत्यादी विषयक तत्वज्ञानाच्या विचारांमध्ये मोठीच भर पडू शकेल. पण आज मितीला तसे होत नाही. सौंदर्यशास्त्र, सर्जनशीलता, भावना इत्यादीतील संकल्पनांची वैज्ञानिक प्रयोगांच्या पातळीवर बुद्धिनिष्ठ मीमांसाही होत नाही. वैज्ञानिकांनी स्वतःला सतत एका गोष्टीचे स्मरण देत राहिले पाहिजे, ती अशी की निदान काही संकल्पना आणि अनुभव तरी असे आहेत जिथे आज त्यांचे नियम पोहोचू शकत नाहीत आणि कदाचित कधीच पोचणार नाहीत. आता याच्यावर माझी प्रतिक्रिया अशी आहे, ती पुढे बघूयात. निदान ख्रिश्चन धर्माच्या बाबतीत तरी 300 वर्षांच्या कालखंडानंतर का होईना धर्माने गॅलिलिओ प्रणित विज्ञान वास्तवाशी कसे जुळवून घेतले आहेत ते आपण पाहिले. बौद्ध धर्मीय या जुळवून घेण्याशी कितपत सहमत होते किंवा आहेत ते कळले नाही. मुस्लिम धर्मीय तर अधिकाधिक धर्मांधच होत चाललेले दिसतात. हिंदू धर्मीय मात्र त्यांच्या वैदिक वारशावर हवाला ठेवून आजचे विज्ञान जे शोधून काढते ते सर्व आमच्याकडे आधीच होते हे सिद्ध करण्यात मग्न आहेत. मानवी मनाच्या कार्यावर, जाणीव इत्यादी संकल्पनांवर वैज्ञानिक संशोधनातून भर पडू शकेल हे व्याख्यात्यांचे मत मला उत्साहवर्धक वाटले. पण काही संकल्पना व अनुभव यांच्यामार्फत विज्ञानाचे नियम कदाचित कधीच पोहोचू शकणार नाहीत हे विधान धक्कादायक झाले. कदाचित या शब्दामुळे विधानातून होकारार्थी व नकारार्थी असे दोन्ही अभिप्राय काढता येतील हे खरे, पण रोख कधीच शकणार नाही असाच दिसतो. शिवाय अनुभव या शब्दाने आपण आधी बरीच चर्चा केलेला व या व्याख्यानातही चर्चेला गेलेला आध्यात्मिक ध्यानधारणा समाधी यातील अनुभव आहे हेही दिसते. थोडक्यात म्हणजे हा आध्यात्मिक अनुभव वर्णन करणारे वैज्ञानिक नियम मिळणे अशक्य आहे असे व्याख्यात्यांचे मत आहे. हे मत मला पूर्णपणे अमान्य आहे. का ते वर याविषयी बरीच चर्चा केली आहे त्यावरून स्पष्ट व्हावे. विशिष्ट वैज्ञानिक संशोधनालाच निधी मिळतो, इतरांना मिळत नाही याविषयी याच व्याख्यानात इतरत्र तक्रार वजा माहिती आहे. योगस्थितीविषयक वैज्ञानिक संशोधनाला पुरेसा निधी मिळाला तर कुंडलिनी जागृत होते म्हणजे काय व त्यासंबंधीचे वैज्ञानिक नियम काय, आध्यात्मिक अनुभव येतात म्हणजे नक्की काय होते, अमुक केले म्हणजे अमुक अनुभव येतो का, याचे काही नियम आहेत का, अशा गोष्टींविषयी पुरेशी माहिती नक्कीच मिळू शकेल असे माझे मत आहे. मानवी मनाविषयीचे संशोधन ज्यांना आशादायक वाटते त्या वैज्ञानिकांनी तरी त्या नियमांपर्यंत विज्ञान पोहोचू न शकण्याच्या गोष्टी टाळाव्यात असे मला वाटते. कारण तशा गोष्टी ऐकून व वाचून आपल्या भाबड्या श्रद्धाळू जनांवर अनिष्ट परिणाम होतो. त्यापेक्षा योगक्रियांच्या वैज्ञानिक संशोधनाची नितांत गरज बुजुर्ग वैज्ञानिकांनी जनतेला व शासनाला पटवून दिली तर त्यासाठी निधी उभा राहू शकेल. ते काम करायला माणसे मिळतील आणि समाजात वैज्ञानिक दृष्टीची वाढ होण्यास मदत होईल.